श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, श्री राधा रानी की जय, सब संतन की जय। श्रीमद् भागवत महापुराण सत्संग आपला चाललेला आहे। यामध्ये आपण ऐकत होतो राजा पुरंजनाचं उपाख्यान। देवर्षी नारदजी महाराज राजा प्राचीन बहिला हे उपाख्यान सांगत होते, ज्यामध्ये राजाने त्या ठिकाणी सांगितलं की महाराज हे पुरंजन उपाख्यान कशा करता आहे, याचं तात्पर्य काय आहे, हे कृपा करून मला सांगा असं विचारलं असतं। त्या ठिकाणी आता देवर्षी नारदांनी खूप सुंदर त्या ठिकाणी या उपाख्यानाचं तात्पर्य सुरू केलं आणि जसा सुरुवातीचा जो प्रसंग आहे त्याचा आपण काल विचार केला। खूप सुंदर प्रकारे हा पुरंजन कोण आहे, कशा प्रकारे हा जीव नावाचा हा जो पुरंजन नावाचा हा जो जीव आहे तो उपाधीने ग्रस्त होऊन कशा प्रकारे दुःख आणि सुखाच्या फळाचा उपभोग घेण्याकरता या मनुष्य देहाला प्राप्त करतो। ज्या मनुष्य देहाला 2 हातपाय 9 इंद्रिय 9 द्वार आहेत, तर हे 9 द्वार ही इंद्रिय आहेत आणि याच्या माध्यमातून तो विषयांचा भोग घेत घेत कशा प्रकारे तो पूर्णतः व्यक्ती जीवनामध्ये फसतो। या मायेने बनवलेल्या पसारामध्ये हा व्यक्ती पूर्णतः आकंठ दुःखामध्ये बुडालेला आहे। परमात्मा जो आहे तो साक्षी रूपाने त्या ठिकाणी या जीवात्म्याचं परीक्षण करतो। परमात्मा कुठल्याही प्रकारचे कर्म करत नाही, फक्त पाहत राहतो की हा जीव काय करतो। परमात्म्याने थांबवलं होतं, जसं अविज्ञाताने थांबवलं पुरंजनाला की तू या नगरात जाऊ नकोस, परंतु त्याने ऐकलं नाही आणि गेला। पण त्या ठिकाणी अशा प्रकारे जाणं झालं की पूर्णतः फसला। त्याच प्रकारे परमात्मा देखील जीवाला सावध करतात की बाबा तू याच्यामध्ये जाऊ नको, जन्म आणि मृत्यूचे हे जे चक्र आहे याच्यामध्ये जाऊ नको, गेलास की दुःखाला प्राप्त होईल, फसून जाशील, बाहेर निघण्याचा अजिबात रस्ता तुला सापडणार नाही। अशा प्रकारे सांगूनही हा जीव मात्र काही ऐकत नाही। तो आपल्या अज्ञानाचं भोंगडं पांघरून त्या जीवानं स्वतःला पूर्णतः नष्ट करण्याचं ठरवलंय जणू काही।
तर अशा प्रकारे हा जो जीव आहे पुरंजन, याच्या बघा याने काय केलं, हे जे 9 दरवाजाचं हे जे शरीर याच्यामध्ये प्रवेश केला, हे जे दशमद्वार आहे सहस्रार चक्र, याच्या माध्यमातून या शरीरामध्ये प्रवेश केला याने. आणि प्रवेश केल्यानंतर आतमध्ये गेल्यावर त्याने पहिल्यांदा काय बघितलं, तिथे जसं पुरंजन त्या नगरामध्ये गेला, पांचाल नावाचं जे नगर आहे त्याच्यामध्ये त्याने प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर सगळ्यात पहिली त्याला ती एक स्त्री दिसली, सगळ्यात पहिली स्त्री दिसली. जी स्त्री जी आहे ती साक्षी जी पुरंजनी आहे ना, ती पुरंजनी आपल्या आतमध्ये असलेली बुद्धी आहे. आणि ती जी बुद्धी आहे, ती जी पुरंजनी आहे, त्या पुरंजनीला बघितल्यानंतर पुरंजन जसा मोहामध्ये आसक्त झाला, तिच्यामध्ये पूर्णतः आसक्त झाला आणि तिला पत्नी बनवून तिच्यासोबत संसार करू लागला. अशा प्रकारे त्या पुरंजनाने जसं त्या स्त्रीला आपली पत्नी बनवलं, त्याच प्रकारे सांगितले की हा जो जीवात्मा आहे याने काय केलं, आपल्या या शरीरामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर त्याने आतमध्ये असलेली जी बुद्धी आहे त्या बुद्धीसोबत विवाह केला. म्हणजे बुद्धीचं त्या ठिकाणी पूर्णतः ऐकायला लागला. ती एवढी सुंदरी आहे बुद्धी की त्या बुद्धीनं सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याला पटायला लागली. ती जे काही सांगणार, ती ज्या प्रकारचं त्या ठिकाणी आचरण करवणार तो करू लागला. तर सांगितले ती जी स्त्री होती तिचे 10 मित्र होते. तर ते 10 मित्र कोण आहेत, तर सांगितले की आपल्यामध्ये असलेले 10 इंद्रिय जे आहेत, हे 10 इंद्रियच त्या स्त्रीचे 10 मित्र आहेत, तिचे सेवक आहेत. तर ते 10 इंद्रिय म्हणजे हे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. त्यातच सांगितले की त्यांचा त्या ठिकाणी एक प्रधान सेवक जो होता बघा, विशेष रूपाने सेवा करण्याचं कार्य करत होता. त्याचं नाव आहे काय, तो 5 फणावाला साप, त्याचं नाव प्रजागर होतं. तो प्रजागर नावाचा 5 फण्या असलेला जो साप आहे तो म्हणजे आपल्या आतमध्ये असलेले पंचप्राण आहेत. बघा 5 फणवाला जो साप होता तो त्या स्त्रीचं रक्षण करत होता. तो त्या नगराचं, पूर्ण नगराचं रक्षण करत होता. ते जे नगर आहे, ते गाव जे आहे त्याचं रक्षण करायचा. कुठल्याही प्रकारची आक्रमण झाली किंवा रात्रीच्या वेळी सुद्धा ती स्त्री एकदा झोपी गेली की काय व्हायचं की हा जो साप आहे तो नगराचं रक्षण करायचा. तर ते सांगितलंय की आपल्या आतमध्ये असलेले जे पंचप्राण आहेत ते आपल्या शरीराचं रक्षण करतात. कसं रक्षण करतात की प्राणवायू आपण जेव्हा आतमध्ये घेतो तेव्हा आपला जीव वाचून आहे. जर आपण श्वास घ्यायचं सोडून दिलं म्हणजे प्राणच आपल्या शरीरात आला नाही, प्राणच जर उरला नाही तर आपण काही सुरक्षित नाही. याचा अर्थ हे पंचप्राण आपल्या शरीराला सुरक्षित करण्याचं काम करतात. याच्या पाठीमागे एक सुंदर कथा आहे, ते उपनिषदामध्ये एक सुंदर अशी कथा अशी की एकदा पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच प्राणांचं भांडण जुंपलं. सगळे आपलं कौतुक करायला लागले, सगळे आपली स्तुती गातात. डोळा म्हणतोय की अरे मी आहे म्हणून हा व्यक्ती काम करू शकतो, कारण की डोळ्याशिवाय काय शक्य आहे. डोळा आहे म्हणजे डोळा म्हणतो मी आहे म्हणून मी सगळं काही करू शकतोय. कान म्हणतो अरे ऐकलंच नाही तर तू काय करशील, पहिलं ऐकायला तर आलं पाहिजे ना, करायचे काय नेमकं पहिलं ऐकलं तर पाहिजे, नुसतंच काय करायचंय, त्याच्यामुळे पहिलं ऐकलं पाहिजे. म्हणून मी आहे म्हणून सगळं काही होतंय. त्यानंतर त्या ठिकाणी तोंड म्हणतंय की हे बघा बोललं नाही तर व्यवहार चालत नाही, मी आहे म्हणून तुमचा सगळा व्यवहार आहे. अशा प्रकारे कुणी काय असे सगळे आपले कौतुक करायला लागले. सगळे इंद्रिय आपले कौतुक करण्यामध्ये मस्त होते. तेवढ्यात प्राण तिकडून आला आणि म्हणतो की अरे बाबांनो तुम्ही सगळे सोडा, तुमच्यावर काही निर्भर नाहीये, बघा सगळं काही मी करतोय. तुम्हाला काय वाटतं तुम्ही करता, तसं काही नाहीये, हा भ्रम आहे तुम्हा सर्वांचा, मी करतोय म्हणून हे सगळं होतंय. अशा प्रकारे यांचे भांडण जुंपले. सगळे इंद्रिय म्हटले नाही तुझं काय ऐकायचं, तू करतोय काय, तुझ्याकडे काय मुख्य काम आहे, काहीही नाही. हे बघ आम्ही डोळे पाहतोय, मी बघतोय, काय म्हणतो मी ऐकतोय, नाक म्हणतो मी वास घेतोय, तोंड म्हणतोय मी बोलतोय, मी स्वाद घेतोय आणि खातोय पितोय, पण खाल्ले पिल्लं नाही तर शरीर जगेल कसं. अशा प्रकारे सगळे आपल्या प्रशंसेमध्येच मत्त आहेत. तेव्हा सगळे मिळून ब्रह्मदेवाकडे गेले
ब्रह्मदेवाकडे भांडण, म्हणे तुम्ही भांडण मिटवा, आम्हाला तुम्ही बनवलंय, आता आमचं भांडण पण तुम्ही मिटवायचं. ब्रह्मदेवा म्हटले बरं केलं तुम्ही इकडे आले, एक काम करा तुम्ही सगळेजण एक एक करून 100 वर्षे काय करा, थोडं तीर्थयात्रा करून या. सगळ्यांना सांगितलं. डोळ्या म्हटले तू बी जा पहिला तीर्थयात्रा करून ये, तोंडाला सांगितलं तू तीर्थयात्रा करून ये, कानाला सांगितलं तूही तीर्थयात्रा करून ये. सगळ्यांनी एक सोबत नाही जायचं, फक्त आधी इंद्रियांना सांगितलं की तुम्ही तीर्थयात्रा करायला निघा. ब्रह्मदेवाची आज्ञा पाळली आणि डोळा गेला कुठे, पंढरपुराला गेला पहिला, नंतर काशी गया गंगा सगळं काही करून आला. परत आल्यानंतर त्याने विचारलं की मी नव्हतो तर तुमचं काम कसं चाललं. तर ह्या सगळ्यांनी उत्तर दिलं, आंधळ्या माणसाचं जसं काम चालतं तसं आमचं चाललं, काम काही बंद पडलं नाही. आंधळा माणूस ज्या प्रकारे काम करू शकतो तसं आम्ही काम केलं. त्यानंतर कानाला सांगितलं तू जाऊन तीर्थयात्रा कर. तीर्थयात्रा करून कान माघारी आला. त्याने विचारलं की तुमचं काम माझ्याशिवाय कसं काय चाललं. तर त्याला उत्तर मिळालं काय, अरे बधीर माणूस जशा प्रकारे करतो तसं काम चाललं, बहिरा माणूस कसं करतो. तोंडाला पाठवलं तीर्थयात्रेला. परत तो आला, त्याने हाच प्रश्न विचारला. त्याला उत्तर मिळालं की अरे एखादा मुका माणूस जशा प्रकारे काम करतो तसं आमचं काम चाललं. म्हणजे डोळे नसले तरी काम चाललं, कान नसले तरी काम चाललं, तोंड नसलं तरी काम चाललं. सगळे इंद्रिय एक एक करून तीर्थयात्रा करून आले तरीही काम काही बिघडलं नाही. मग आता प्राणवायू जो आहे त्याची बारी आली तीर्थयात्रा करायची. तो म्हटला सर्वांना, हे बघा मी निघू तीर्थयात्रेला. म्हणे जा, काही नाही, तुझ्या वाचून काही बिघडणार नाही आमचं. जाऊ का, बर बर बस जा. अरे बघा बरं का जातोय मी, परत काही बिघडलं तर सांगू नका. ते म्हटलं अरे जा रे तू. अशा प्रकारे पाठवून दिलं. प्राणवायू एक क्षणापुरता फक्त या शरीराला सोडून निघणार तेवढ्यात सगळ्यांना अगदी कासावीस व्हायला झालं, एकदम कासावीस. अरे रे रे नाही थांबा 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 रे, जाऊ नका आम्हाला सोडून. अशा प्रकारे हे जे प्राणवायू आहे ते आहेत म्हणून आपलं जीवन आहे. प्राणवायू गेला तो तीर्थयात्रा करून परत इथे नाही येणार, दुसरीकडे जाईल, दुसऱ्या शरीरात जाईल, इथल्या शरीराला तो घेणार. अर्थात प्राणवायू शिवाय आपल्या या शरीराचं रक्षण होऊ शकत नाही. त्याच करता ते जो 5 फणा असलेला नाग आहे तो या शरीराचं, तो या नगराचं रक्षण करतो. त्याला सांगितलं की हा पंचप्राण आहे. पंचप्राणच त्या ठिकाणी आपल्या या शरीराचं पूर्णतः रक्षण करत असतात. आपण जरी झोपलो रात्री तरीही आपण जिवंत दुसऱ्या दिवशी उठतो. म्हणजे बघा बरेचसे उठतही नाही, कधी कधी झोपेतही मरतात लोक, पण मरण निश्चित आहे म्हणून ना. पण आपण उठलो तर रात्री झोपलो होतो, सकाळी उठलो, सकाळी कसं काय सुरक्षित उठलो, कारण हे प्राण जागे होते. हे प्राण रात्रंदिवस जागे राहून आपल्या शरीराचं रक्षण करतात. अशा प्रकारे हे पंचप्राण प्रजागर साप आहे. यानंतर पुढे सांगितलं की यांचा प्रधान सेवक एक होता जो 11वा आहे. 11वा प्रधान सेवक जो आहे तो मन आहे. अशा प्रकारे हा मन. त्यानंतर ते जे 10 सेवक होते ना बाकीचे, हे 10 इंद्रिय, त्या 10 इंद्रियांच्या 100 पत्नी होत्या. तर ते सांगितलंय की हे जे इंद्रिय आहेत ते 10 सेवकांच्या 100 पत्नी, तसंच हे इंद्रिय जे आहेत प्रत्येक इंद्रियाच्या 100 वृत्ती असतात. वृत्ती वर्तते इति वृत्ती, म्हणजे अनेक प्रकारच्या मनामध्ये ज्या प्रकारच्या वृत्ती म्हणजे तरंग उठतात, हे करायचं ते करायचं आदी आदी करून इंद्रियांच्या माध्यमातून अनेक वृत्तीला आपण अनुभवतो. या सर्व ज्या वृत्ती आहेत या सगळ्या त्या 10 इंद्रियांच्या सख्या आहेत, पत्नी आहेत. अशा प्रकारे 5 विषय जे आहेत तो पंचाल देश आहे. 5 विषय आणि त्याच्यामध्ये 5 बागा आहेत ना ज्या, तर ते 5 विषयच आहेत, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. अशा प्रकारे हे सुद्धा या नगरात राहतात. अशा प्रकारे सुंदर असं नगर आहे. आणि या नगरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी पुरंजनानं बघितलं की अरे वा खूप सुंदर 9 दरवाजे आहेत. कोणत्याही दरवाजाने निघा, 9 दरवाजे आहेत. तो दशम द्वारातून प्रवेश तर करतो, परंतु आल्यानंतर मात्र 9 दरवाजांच्या माध्यमातूनच इकडे तिकडे जाऊ लागला. दशम द्वार बंद झालेलं आहे. आता 9 दरवाजे ते कोणते कोणते, तर त्याचं वर्णन करताना सांगितले की 5 दरवाजे जे पूर्व दिशेला आहेत, 1 दरवाजा दक्षिणेला, 1 उत्तरेला आणि 2 दरवाजे पश्चिमेला आहेत. अशा प्रकारे 9 दरवाजे आहेत. तर ते 9 दरवाजे कोणते, तर सांगितले 2 डोळे. मोजा बरं का,
2 डोळे 2 कान किती झाले? 2 नाक किती झाले? 1 तोंड आणि मलद्वार मूत्रद्वार हे किती झाले? झाले 9 दरवाजे. अशा प्रकारे हे 9 दरवाजे या नगराला, या शरीराला आपल्या आहेत. त्यापैकी 5 दरवाजांचं जे 5 दरवाजे जे आहेत ते पूर्व दिशेकडे आहेत. याला काय झालं ते फोटो काढतो बंदच करा, जाऊ द्या. नाही ते करा, नीट करा, हा स्थिर करा किंवा बंद करा. तर 5 दरवाजे जे आहेत ते पूर्व दिशेकडे आहेत. तर ते 5 दरवाजे म्हणजे आपले हे दोन्ही डोळे, दोन्ही नाक आणि तोंड, हे 5 दरवाजे जे आहेत ते पूर्व दिशेकडे आहेत. एकान हा जो एक दरवाजा आहे तो उत्तरेला आणि दक्षिणेला, अशा प्रकारे हे 2 दरवाजे. आणि खालचे जे 2 दरवाजे आहेत ते पश्चिम दरवाजे आहेत. अशा प्रकारे हे 9 दरवाजे. या 9 दारांमधून हा जो पुरंजन आहे तो प्रवेश करतो, जातो, येतो, करतो, खेळतो. तर काय करतो तो? तर सांगितले खद्योता नावाचा जो दरवाजा आहे पूर्व दिशेकडे, त्याला आविर्मुखी म्हटलेले. आविर्मुखी तो नेत्र आहे. हे दोन्ही जे डोळे आहेत ना, खद्योता आणि आविर्मुखी, अशा प्रकारचे हे दोन्ही दरवाज्यांचे नाव आहेत. आणि हा जो नेत्र आहे हो काय करतो? रूप पाहतो. रूप म्हणजे काय? रूपच बघतो ना आपण. काय करतो? डोळ्यांनी काय करतो? बघायचं काम करतो. काय बघतो? रूपाला बघतो. काही रूप असो, मग रूप जे आहेत, रंग रूप जे आहे ते आपण डोळ्याद्वारे पाहतो. आणि त्या ठिकाणी बिभ्राजित नावाच्या देशामध्ये प्रस्थान करतो, जातो. यानंतर सांगितले जो नाक आहे, हे जो दोन्ही नाकपुडे आहेत ना ते गोलक आहे. आणि त्याचे जे नाव आहेत नलिनी आणि नालिनी, असे जे दोन्ही दरवाजे आहेत हे दोन्ही नाक आहेत. आणि याच्या माध्यमातून तो व्यक्ती गंध ग्रहण करतो, वास घेतो ना, सुगंध आणि दुर्गंध. अशा प्रकारे गंध ग्रहण करणं हा सौरभ देश आहे. म्हणजे गंध ग्रहण करणं हेच त्याचं गमन आहे. अशा प्रकारे या दरवाजातून तो गंध ग्रहण करतो. आणि घ्राणेंद्रिय हा जो आहे त्या ठिकाणी अवधूत नावाचा मित्र आहे त्याचा. त्या घ्राणेंद्रियाच्या सोबत तो गंधाचं ग्रहण करतो. म्हणजे घ्राणेंद्रियाच्या माध्यमातून हे दोन्ही नाक काय करतात? गंधाला ग्रहण करतात. ही त्यांची गती आहे. पुढे सांगितले मुख, तोंड जे आहे, या मुखाचं नाव मुख्य दरवाजा आहे. याचं नावच मुख्य आहे. आणि याच्या माध्यमातून तो काय करतो? वाक नावाचा विपण जो आहे त्या बाजारामध्ये तो जातो. वाक म्हणजे वाणी. या वाणीच्या माध्यमातूनच तो बाजार करतो. बाजार म्हणजे का? व्यवहार करतो. अशा प्रकारे हे वाक आहे. यानंतर तिची रसना आहे. त्या रसनेला काय करतो? तो रस ग्रहण करतो. आणि तो रसज्ञ नावाचा एक मित्र आहे त्याचा, तो त्या ठिकाणी साक्षात रसना इंद्रिय आहे. अशा प्रकारे त्या रसनेच्या माध्यमातून स्वाद त्या ठिकाणी तो ग्रहण करतो. हे झालं मुखाचं. त्यानंतर उजवा कान जो आहे, उजवा कान हा त्या ठिकाणी सांगितले पितृहू नावाचा तो दरवाजा आहे. पितृहू इकडे कोणती दिशा आहे? दक्षिण. इकडे पितृलोक आहे. तर अशा प्रकारे पितृहू नावाचा हा जो उजवा कान आहे, या उजव्या कानाच्या माध्यमातून तो व्यक्ती कर्मकांड ग्रहण करतो, प्रवृत्ती मार्गाला शिकतो. आणि ही प्रवृत्ती मार्ग जे शास्त्राने प्रवृत्ती आणि निवृत्ती असे दोन्ही मार्ग शिकवलेत ना, तर प्रवृत्ती मार्गाने कर्मकांडपूर्वक त्या ठिकाणी कर्म करून त्या ठिकाणी पितृयान लोकाला जातो. पितृयान म्हणजे पितृलोक. पितृलोकाला तो जातो. दक्षिणेकडे ते आहे, ते लोक दक्षिणेकडे आहे. अशा प्रकारे हे झालं उजव्या बाजूच्या कानाचा दरवाजा. यानंतर डावा कान जो आहे तो देवहू आहे. इकडे देवलोक आहे. तर देवहू जे आहे या ठिकाणी सांगितले की उपासनेच्या माध्यमातून म्हणजे निवृत्ती मार्गाच्या माध्यमातून तो व्यक्ती देवहू नावाच्या लोकाला जातो. ते देवयान आहे, देवयानाला जातो. देवयान आणि पितृयान अशा प्रकारचे हे दोन्ही यान जे आहेत हे उत्तर आणि दक्षिण अशा प्रकारे या दोन्ही कानांनी या ठिकाणी प्रतीक मानून सांगितलेलं आहे. यानंतर सांगितले की खालचे जे दोन्ही दरवाजे आहेत, पश्चिम दरवाजे आहेत, आसुरी आणि त्या ठिकाणी गुदा जे आहेत, नेत्रहती अशा प्रकारचे हे दोन्ही त्या ठिकाणी पश्चिम दरवाजे आहेत जे खालच्या बाजूला आहेत. अशा प्रकारचे 9 दरवाजांनी युक्त असलेलं हे जे शरीर आहे
हेच त्या ठिकाणी पुरंजनाचं राहण्याचं काय आहे, नगर आहे, ठिकाण आहे. तो इथे आला, रमला आणि आपल्या मित्रांच्या सोबत म्हणजेच या इंद्रियांच्या माध्यमातून, या इंद्रिय जे आहेत, कर्णेंद्रिय काय, श्रवणेंद्रिय आहे, रसनेंद्रिय आहे, घ्राणेंद्रिय आहे, दर्शनेंद्रिय आहे, या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन त्या त्या विषयांचं तो सेवन करतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध अशा प्रकारे ह्या सगळ्याचं तो सेवन करतो. त्यानंतर सांगितलंय की हा जो पुरंजन होता त्याचे 2 आंधळे मित्र होते. तसे बाकी सगळे डोळस होते राज्यामध्ये, तरीही या दोन्ही आंधळ्या मित्राच्या माध्यमातून तो सगळे काम करून घ्यायचा. तर ते दोन्ही आंधळे मित्र जे आहेत ना, ते आपले दोन्ही हात आहेत. दोन्ही हात, यांना डोळे नाही आहेत, परंतु सगळे काम हातच करतात. मग ते सांगितले बाकीचे डोळस असूनही त्यांच्या माध्यमातून काम करून न घेता हाताच्या माध्यमातून काम केलं. हे दोघेही आंधळे आहेत, हात आणि पाय. अशा प्रकारे अंतःपुर म्हणजे या दोघांच्या सोबत आणि मन नावाचं इंद्रिय आहे ना, हा त्या ठिकाणी 11वा प्रधान सेवक आहे. त्या प्रधान सेवकासोबत हा पुरंजन काय करतो, त्या ठिकाणी अंतःपुरामध्ये जातो. अंतःपुर म्हणजे जिथे त्याची पत्नी राहते. त्या पत्नी सोबत पत्नीकडे जायचं असेल तर तो आपला 11वा प्रधान सेवक सोबत घेतो. तो म्हणजे आपला 11वा प्रधान सेवक मन आहे. मनाला सोबत घेतो. अंतःपुरामध्ये राहणारी आपली जी पत्नी बुद्धी आहे तिच्या जवळ जातो. ती राहते कुठं, अंतःपुरात. अंतःपुर म्हणजे हृदय, हृदयामध्ये ती राहते, तिच्या जवळ हा जातो. अशा प्रकारे प्रधान सेवक हा मन आहे. आणि या मनाच्याच माध्यमातून आपल्याला 3 गुणांचं त्या ठिकाणी आकलन होतं. मन जे आहे 3 गुणांना घेतं, सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक गुण असेल तर त्याला प्रसन्नता मिळते, राजसिक गुण असेल तर हर्ष होतो. जर सुख मिळालं तर आनंदी झाला, थोडं सुख मिळालं म्हणून हर्ष झाला. आणि जर त्या ठिकाणी तामसिक गुणाचं सेवन केलं तर त्याला मोह उत्पन्न होतो. अशा प्रकारे सात्विक, राजसिक, तामसिक या गुणांपासून त्याला प्रसन्नता, हर्ष आणि मोह अशा प्रकारे 3 विकार त्याच्या आतमध्ये उत्पन्न होतात. अशा प्रकारे हे मन आहे. मग अशा प्रकारे हा जो जीव आहे आपल्या प्रकृतीसोबत म्हणजे आपल्या बुद्धीसोबत एवढी सांगड घालून ठेवतो की ती बुद्धी एवढी त्याला मोहून टाकते, पूर्णपणे या जीवाला पूर्णपणे मोहून टाकते. आणि त्या जीवाचा जो वास्तविक मित्र म्हणजे परमात्मा जो आहे त्याला पूर्णतः ती विसरायला लावते. आणि ती जी बुद्धी आहे त्या बुद्धीच्या प्रमाणे हा जीव अनुकरण करायला लागतो, वागायला लागतो. ती जे काही करेल म्हणजे ती उठली बसली, जसं पुरंजनी उठायची, बसायची, खायची, प्यायची, इकडे जायची, तिकडे यायची, हे सगळं काम अनुकरण तो पुरंजन करत होता. त्याच प्रकारे सांगितले हा जो जीव आहे तो काय करतोय, तो त्या बुद्धीचं सगळं ऐकतोय. ती जे काही सांगेल त्याच प्रकारचं आचरण करतोय. हे बघा, आता आपण जे काम करतो ना या बुद्धीने सांगितलेली असतात आपल्याला की चला उठा, सत्संगाला जा. बुद्धीच सांगते चला आता नाही जायचं सत्संगाला, आपल्याला घरी झोपा, काय तिकडे. अशा प्रकारे हे सांगणारी सुद्धा बुद्धीच आहे. म्हणजे हे सगळे जे कामं आहेत ती बुद्धी आपल्याकडून करवून घेते. मग या बुद्धीच्या किती जास्त आपण आहारी जायचं हे त्या जीवावर ठरवायचं. कशा प्रकारे आपण त्या बुद्धीचं काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं, हा विवेक सोबत असेल. विवेक नावाचा अत्यंत परमात्म्याने दिलेला विशेष मित्र असतो आपल्यासोबत आलेला हा. परंतु हा जीव जो आहे त्या मित्राला सुद्धा कुठेतरी दुसरीकडे देशस्थ पाठवतो, त्याला पाठवून देतो दुसरीकडे आणि बुद्धीचं ऐकत बसतो. जर बुद्धीचं ऐकण्यासाठी तुम्ही सोबत विवेक जर ठेवला तर हा विवेक तुम्हाला सांगेल की अरे बुद्धीने हे सांगितलेलं बरोबर आहे, तेच ऐक, आणि बुद्धीने हे सांगितलेलं मात्र चुकीचं, ते ऐकू नको. अशा प्रकारे विवेक सोबत पाहिजे आहे. परंतु आपण विवेकाला गहाण ठेवलेला आहे, विवेक काय आपल्याकडे येत नाही. त्यामुळे ही बुद्धी जी आहे ती आपल्याला तिच्या हिशोबाने नाचवते, आपण नाचत राहतो. हा जो जीव आहे पुरंजन त्याच्यामुळे सुख आणि दुःखाला पूर्णतः फसलेला आहे. सुख आणि दुःखामध्ये हा कधी बाहेर निघत नाहीये, त्या बुद्धीमध्ये पूर्ण रमलेला आहे. तरी पण एखाद्या दिवशी त्याला इच्छा होते कशाची, शिकार खेळायची. शिकारीला गेला होता पुरंजन. कशा प्रकारे गेला होता, कथा लक्षात आहे ना? आहे ना. काय केलं, रथ घेतला, रथावरती बसला. त्या रथामध्ये काय काय आहे सगळं लक्षात आहे. तर ते काय आहे, रथ काय आहे, हा तर सांगितले आपलं हे जे शरीर आहे बघा, आता या शरीराला परत रथही बनवलं. हे शरीर रथ आहे बघा.
या रथामध्ये 5 घोडे जे आहेत ना, 5 घोडे जुंपलेले, ते 5 घोडे आपले पंचज्ञानेंद्रिय आहेत. पंचज्ञानेंद्रिय, श्रवणेंद्रिय म्हणजे आपले कान, त्यानंतर दर्शनेंद्रिय, स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय, अशा प्रकारचे हे पंचप्राणच त्या रथाला जुंपलेले घोडे आहेत. पुढे सांगितले की या घोड्यांचा जो वेग आहे तो काय आहे, तर सांगितले की संवत्सर रूपी काळ जो आहे ना, काळाचं ज्ञान कशानं होतं आपल्याला, की वेळ चालली आहे निघून, काळ चाललाय निघून. हे जो काळ निघून जात आहे याचं ज्ञान आपल्याला वर्षातून होतं ना. संवत्सर म्हणजे वर्ष, वर्ष गेलं, 2 वर्ष गेले, 4 वर्ष गेले, काळ कसा निघून जातोय हे वर्षाच्या माध्यमातून आपल्याला कळतं. जर वर्ष नसते तर आपल्याला काळ कसा आणि कसं गेलं काही कळलं नसतं. पण वर्ष आहे म्हणून संवत्सर जो आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला काळ कळतो, हा वेग आहे या रथाचा. किती वेगात जातोय, वेगवान आहे हा रथ. एवढा वेगवान आहे की कधी आता चाललं काही दिसतच नाही आसपासचं, एवढा वेगवान आहे. बघा आपल्या आयुष्याचं वर्ष किती धडाधड निघून जात आहेत, त्याला काही लिमिट आहे का? किती पळतायत दिवस. एक दिवस तुम्ही असं सांगा की जात नाहीये वगैरे, किती पटापट वेळ निघून जाते. काळ अत्यंत शीघ्र निघून जातो, कसा निघून गेला कळत नाही. जशी मुठीमध्ये भरलेली वाळू हळूहळू करून गळते, ती कळतही नाही कधी मुठ मोकळी झाली. त्याच प्रकारे या जीवनाला मिळालेलं जे आयुष्य आहे, जेवढे आयु आहे, ते आयु कसं पटापट निघून जातं हे त्याला कळतही नाही. कधी आपल्या आयुष्याची तिजोरी रिक्त झाली हे आपल्या लक्षातही येत नाही. अशा प्रकारे हे वेग जो आहे तो संवत्सर आहे. पुढे सांगितले त्या रथाचे 2 चाक आहेत. ते चाक म्हणजे ज्याच्यावर रथ चालतो. जर रथ चाकच नाही तर रथ कसा पळेल? मग ते दोन्ही चाक काय आहे? नाही, पाय नाही. तो तर रथावर बसलेला आहे ना, त्याच्यावर तो पायाने नाही चालत, रथावर बसलेला आहे. त्याच्या माध्यमातूनच त्याचा रथ पळतोय. तर हे 2 चाक आहेत, ते म्हणजे पाप आणि पुण्य. पाप आणि पुण्याचे चाक जोडलेले आपल्या रथाला. कारण पाप तुम्ही केलं, पुण्य केलं तरच त्या ठिकाणी परत जन्म आहे. पाप पुण्य केलं तर जन्म आहे आणि त्या जन्मात पाप आणि पुण्याच्या फळाच्या भोगाकरता आपण जगतोय. हे जीवन आपण त्याच्यामुळे जगतोय. आपल्याकडे काहीतरी पुण्य होतं, काहीतरी पाप होतं, ते फेडायचं आहे म्हणून आपण जिवंत आहोत. जर ते पाप आणि पुण्य सगळंच्या सगळं संपलं तर आपल्याला मोक्ष मिळतोय. पापही शिल्लक राहत नाही, पुण्यही शिल्लक राहत नाही. असे जे महात्मे आहेत, पाप आणि पुण्याला भस्म केलं ज्यांनी, एक तर व्यक्तीचं पाप जास्त असतं किंवा पुण्य जास्त असतं, किंवा पाप आणि पुण्य जर दोन्ही समान आहे तर मनुष्य जन्म मिळतो. आणि हे पाप आणि पुण्य पूर्णतः जेव्हा भस्म होऊन जातं तेव्हा मोक्ष मिळतो. परंतु आपण जीवित आहोत याचा अर्थ पाप आणि पुण्याचे दोन्ही चाक लागलेले आहेत आणि चलायमान आहे, निरंतर जीवन चालू आहे. ही वेळ गतिशील आहे. मग हे गती कशावर मिळते? त्याला चालना चावी कशाने मिळते? वेग कशाने? रथ जो आहे त्याला चाकच नसतील तर घोड्यांनी किती ओढलं तरी ते काही नीट पळणार नाही. चाक व्यवस्थित पाहिजे. तर हे पाप आणि पुण्य जे आहे ते दोन्ही चाक आहेत. पुढे म्हटले 3 झेंडे ध्वजा आहेत ना त्या रथाला. 3 ध्वजा जे आहेत ते 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम, हे 3 ध्वजा आहेत. पुढे सांगितले 5 प्राण जे आहेत ते 5 घोड्यांना जुंपलेली दोरी आहे. दोरी 5 घोड्यांना दोरी आहे ना जी, त्या दोरीच्या माध्यमातून एक लगाम बांधलेला असतो. सगळ्या दोऱ्या वेगळ्या वेगळ्या आहेत पण त्या दोरीला एकत्र बांधून ठेवणारा एक लगाम आहे. 5 घोडे जे आहेत ते 5 इंद्रिय आणि त्या इंद्रियांना एकत्र करून त्या ठिकाणी त्यांना बांधण्याचं जे काम करतो तो प्राण करतो. आणि या 5ही प्राणांना एकत्र एका ठिकाणी बांधण्याचं जे काम आहे ते लगाम करतो. तो लगाम म्हणजे मन आहे. कारण बघा पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत ते वेगळे वेगळे विषय सेवन करतात. 5 घोडे वेगळे वेगळे तोंड येतात त्यांना खाण्याकरता, वेगळे वेगळे विषय सेवन करतात आणि त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या विषय सेवन करणाऱ्या 5ही इंद्रियांना 5 दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि ते पंचप्राण आहेत. 5 दोऱ्या म्हणजे पंचप्राण आहेत आणि त्या पंचप्राणांनाही एकत्र बांधून एक लगाम दिलेला आहे, तो म्हणजे मन आहे. आणि हा मन कोणाच्या हातात आहे? तर त्यामध्ये सारथी आहे, एक सारथी बसलेला आहे. तर तो सारथी कोण आहे? आत्मा तो रथी आहे. आत्मा राजा आहे
त्याच्यामुळे त्याला साधं सुधं काम द्यायचं नाही. तो सारखीच काम कशाला करेल? ड्रायव्हरचं काम तो करणार नाही. परमात्मा जो आहे तो ड्रायव्हर नाहीये. आता इथे काय म्हटलेले, आपल्या आतमध्ये या शरीरामध्ये आपली बुद्धी जी आहे ती सारथी आहे. बुद्धीला सारथी बनवून टाकलेलं आहे. इकडे ती बुद्धी पत्नी होती, तिला आता इथे सारथी केलंय. सारथी म्हणजे काय हो? सारथी म्हणजे तो जिकडे रथ घेऊन जाईल तिकडे रथी जाणार आहे. हा रथीचा रस. बुद्धी तर काय रथीचं ऐकतच नाहीये. तर सारथी जो आहे तो रथीचं ऐकतच नाहीये. त्याला जिकडे जायचं तिकडे रथ पळवत चाललेला आहे. आणि मग त्याच्यामुळे ती बुद्धी जशी वाटते तसं पळवते, जिकडे जायचं तिकडे जाते. त्याला जशी इच्छा आहे बुद्धीला ती तसं चालवते. तर बुद्धी ही साक्षात त्या ठिकाणी काय सारथी आहे. आणि बसायची जागा म्हणले होते ना, एका माणसाची बसायची जागा आहे त्या रथामध्ये. तर ती जी बसायची जागा म्हणजे हृदय आहे. एकच हृदय सगळ्यांकडे. आणि ते हृदय ही त्या आत्म्याची बसण्याची जागा आहे. आणि त्यामध्ये तो परमात्मा म्हणजेच तो जीव त्यामध्ये बसलेला आहे, हृदयात बसलेला आहे. हृदय सोडून दुसरीकडे नाही बसत तो, त्या हृदयात विराजमान. हा 7 आभरण रथाला. हा तेच सांगायचं चाललेलं आहे. अशा प्रकारे पुढे सांगितले की हृदय जे आहे ते बसण्याची जागा आहे. पुढे सांगितले सुख आणि दुःख जे आहेत ते रथाचे जू आहेत. जू ना, हा सुख आणि दुःख रथाचे जू आहेत. त्याच्या खांद्या म्हणजे त्याच्यावरती सगळं काही घोडे चालू आहेत. पुढे सांगितले 5 विषय जे आहेत ते पंच आयुध आहेत, शस्त्र आहेत. 5 विषय ही आयुध आहेत. त्यानंतर 5 कर्मेंद्रिय जे आहेत ते 5 गती आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 प्रकारची गती आहे त्या रथाची. 5 प्रकारे तो पळतो. तो रथ कसा 5 गती आहेत त्याला, अनेक प्रकारची. कधी नागमोडी चालते, कधी कशी चालते, कधी कशी. तर ती 5 प्रकारची जी गती आहे ती पंच कर्मेंद्रिय आहेत. आणि तो जो रथी आहे बघा, हा जो रथी आहे अनेक प्रकारे विषयांनी घेरलेला आहे. आणि हे सगळे जे विषय आहेत ते आवरण आहेत. सगळे विषय, अनेक प्रकारचे विषय या जीवनामध्ये आपण बघा, साधारणपणे पंचविषयाला आपण शास्त्रीय भाषेत ग्रहण करतो. परंतु बाकी जे काही आपण जगतोय जीवनामध्ये, प्रत्येक प्रकारचा जो व्यवहार करतो हे सगळे त्याचे आवरण आहेत. त्या आवरणांचं भेदन करून तो व्यक्ती ऊर्ध्वगतीला जाऊन आत्मस्वरूपाचं कल्याण करणं त्याला फार कठीण जातंय. आणि या सगळ्याच्या माध्यमातून तो या वनामध्ये गेलेला आहे. त्या वनामध्ये म्हणजे संसाररूपी दुःखाचं हे वन आहे, याच्यामध्ये गेला. आणि तिथे जाऊन त्याने काय केलं सांगतात, 11 इंद्रियांची त्याने सेना घेतली सोबत. सेना पण होती ना, पायी पायी चालणारी सेना. 11 इंद्रियांची सेना सोबत घेतली. आणि जसं शिकार खेळली, जसं तो राजा शिकार करतोय, जे प्राणी आहेत, जे निरीह आहेत, निर्दोष आहेत, अशा मुक्या जनावरांचा तो वध करतो. असे जे प्राणी आहेत त्यांना तो मारतो. आणि काय करतो, काहीही त्याला मिळत नाही. त्याच्या माध्यमातून तो फक्त काय करतो, एक प्रकारचं हत्या, एक प्रकारचं पाप करतोय. त्याच प्रकारे सांगितले की अन्यायपूर्वक हा शिकार करणारा हा जो पुरंजन आहे, हा जो जीव आहे, तो सुद्धा या ठिकाणी या 11 इंद्रियांच्या माध्यमातून अन्यायपूर्वक विषयांचं सेवन करत चालला. आणि पूर्णपणे याच्यामध्ये स्वतःला अहंकाराने आवृत्त करून स्वतः पूर्णपणे याच्यामध्ये फसलेला आहे. सगळं काही विसरून, आपल्या एका सुंदरशा मित्राला विसरून, परमात्म्याला विसरून याच्यामध्ये तो पूर्णपणे फसलेला आहे. या विषय रूपी रसाच्या सेवनामध्ये पूर्णतः अहंकृत वृत्तीमध्ये राहणारा हा जीव अज्ञानामध्ये निरंतर डुबलेला आहे. याला कशाही प्रकारे आठवण येत नाही. आणि अशा प्रकारे संवत्सरावर संवत्सर, वर्षानंतर वर्षे वर्षे निघून जातात. आणि शेवटी येते ती कोणती अवस्था येते बघा, कथेमध्ये आलं होतं. त्या ठिकाणी ती बुद्धी जरी रुसली तरी तो झाला, तिथं त्याच्या नादी लागणार आहे. बुद्धीला मनवण्यामध्ये पूर्ण जीव त्या ठिकाणी बुद्धीच्या म्हणण्याप्रमाणे ऐकण्याकरता पूर्ण आपलं जीवन गमावतोय. आणि याच वेळी त्या ठिकाणी काय झालं तर सांगितले की तो जो चंडवेग आहे, गंधर्वराज आला होता आक्रमण करायला त्या नगरावरती. त्याने खूप मोठी सैन्य आणलं होतं. 360 त्याच्यासोबत गंधर्व होते. आणि ते सगळेच्या सगळे मिळून काय करायचे, ते सगळेच्या सगळे मिळून त्याच्यावर आक्रमण करायचे. तर हा जो चंडवेग आहे तो संवत्सर आहे. चंडवेग म्हणजे वर्ष आहे, 1 वर्ष. आणि त्याच्याकडे सेना किती आहे 360, म्हणजे 360 दिवस आहेत.
बघा आपले जे वर्ष आहे ना भारतीय वर्षामध्ये एकूण 360 दिवस आहेत आणि हे 360 दिवसच हे चंड वेगाचे सैनिक आहेत, हे सगळे पैदल पदयात्री करणारे. याच्यामध्ये सुद्धा सांगितलंय की 360 दिवस जे आहेत आणि रात्री पण आहेत ना, तर दिवस जे आहेत ते गंधर्व आहेत आणि रात्री जे आहेत त्या गंधर्वी त्यांच्या स्त्रिया आहेत. अशा प्रकारे हे 360 लोक काय करतायत, निरंतर चलायमान चालतायत, बारी बारी म्हणजे एकानंतर एक चालतायत. जसा दिवस आला दिवसानंतर रात्र येते, रात्र गेली परत दिवस आला, अशा प्रकारे हे चालत राहतात, थांबत नाही, निरंतर चालत राहतात. अशा प्रकारे हे चालणारे यांनी आक्रमण केलं. कशावरती? या नगरावरती, या शरीरावरती यांनी आक्रमण केलं. कशा करता? त्यांना चांगल्या चांगल्या धनाला लुटण्याची अपेक्षा होती. तर याला त्यांनी, याच्यामध्ये फार सद्गुणांचं भंडार आहे, मनुष्य शरीर काही साधारण नाहीये, याच्यामध्ये असलेलं सगळं काही चांगल्या वस्तूंना लुटण्याकरता त्यांनी आक्रमण केलं. परंतु तिथे बसला होता कोण? तो पाच मुख असलेला साप, म्हणजेच पंच ज्ञानेंद्रिय. ते आले आणि त्यांनी नगराचं रक्षण करण्याकरता किती वर्ष युद्ध केलं? 100 वर्षे. आता बघा, तुम्ही कथा लक्षात ठेवली त्यामुळे तुम्हाला बरोबर कळणार आहे. 100 वर्षे त्या नागाने त्या गंधर्व टीम सोबत, पूर्ण त्यांच्या सेनेसोबत काय केलं? युद्ध केलं. ते सांगितले की आपले जे पंचप्राण आहेत त्यांनी काय केलं? 100 वर्षे या काशासोबत संवत्सर आणि वर्ष दिवस जे येत आहेत ना त्यांच्यासोबत युद्ध केलं. त्यांना जवळ काही येऊ दिलं नाही, लुटू दिलं नाही. त्याने फार व्यवस्थित प्रकारे युद्ध केलं. पण शेवटी तो थकला. 100 वर्षे युद्ध केलं त्याने. 100 वर्षे अल्प आयुष्यमान देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षे माणसाला आयुष्य दिलेलं आहे देवाने. म्हणजे 100 वर्षे आपलं हे आयुष्य आहे आणि या आयुष्यामध्ये म्हणजे 100 वर्षे याने युद्ध केलं. कोणासोबत? या गंधर्वी आणि गंधर्वांच्या सोबत. दिवस आणि रात्र येतात, आपले जे पंच प्राण आहेत यांनी युद्ध केलं, आपल्याला मरू दिलं नाही, पण 100 वर्षे जगायला दिलं. यानंतर म्हटले की शेवटी हे हरले, निघून जायला लागले. परंतु त्यांची भेट झाली कोणासोबत? तर जरा राक्षसी. ती कोणाची मुलगी होती? कालाची मुलगी होती. काळ म्हणजे मृत्यू. हो, काळ म्हणजे मृत्यू. त्या मृत्यूची मुलगी ती जरा नावाची राक्षसी ती लगेच आली आणि तिला काय पाहिजे होतं? कुणीतरी पुरुष ज्याच्यासोबत तिला लग्न करायचंय. आतापर्यंत तिचा विवाह झालेला नाही. का? कारण की ती फार कुरूप आहे, फार जर्जर आहे, फार कुरूप आहे, दिसायला अजिबात सुंदर नाही. आणि ती जरा राक्षसी कशी आहे? एकदम दुर्गुणी आहे, चांगली नाही. ती कोणाला अजिबात सुख देत नाही अशी ती जरा राक्षसी. ती म्हणते मला कोणत्या तरी पुरुषासोबत विवाह करायचा आहे. म्हणून ती सगळीकडे फिरली, पण कोणताही पुरुष तिला स्वीकार करायला तयार नाही. शेवटी तिची भेट कुठे झाली? यवनांच्या सोबत. यवनराज जे होते त्यांच्या सोबत भेट झाली. यवनराज जे आहेत ना हे मृत्यूचे दूतच आहेत सगळे. मग यांच्यासोबत भेट झाली आणि मग ती काय म्हटली की चल तूच मला पत्नी म्हणून स्वीकार कर. तो म्हणतो असं जमणार नाही, तू माझी बहीण आहेस. त्याला बहीण बनवलं. कुणी? या जरा राक्षसी बहीण झाली ह्याची. आणि आता ह्याच्या सैन्यासोबत जरा राक्षसीने या नगरावरती आक्रमण केलं. तर तिच्या सोबत सैनिक होते, अनेक सैनिकांना सोबत आणलं होतं. तर ही जरा नावाची राक्षसी जी आहे ती म्हणजे माणसाची वृद्धावस्था. आलं लक्षात? माणसाची वृद्धावस्था. एकदा हळूहळू शरीर संपायला लागलं. ही कोण आहे बघा? मृत्यू काळाची मुलगी आहे ना, मृत्यूची मुलगी आहे. ती पहिली आली इकडे, तिला लग्न करायचं आहे या माणसासोबत. ती आली आणि कोणाला घेऊन आली? तिच्या भावाला, यवनांना घेऊन आली आणि त्यांचं सैन्य पण घेऊन आली. ती जरा नावाची राक्षसी जी वृद्धावस्था आहे ती सगळ्यांना विचारते, अरे बाबा माझ्याशी लग्न करतो का? पण कोणीही व्यक्ती तिच्या सोबत लग्न करायला तयार. कोणाला वाटतं की आम्ही म्हातारे व्हावे, वृद्ध व्हावे, वृद्धावस्था आमची यावी, असं कोणाला वाटतं? वृद्ध काळ कोणालाही आवडत नाही. का आवडत नाही? कारण की हा वृद्ध काळ, वृद्धावस्था जी आहे ती सुंदर नाही. ती कशी आहे? सुख देणारी नाही. ती अजिबात सद्गुणी नाही. ती कुरूप आहे वृद्धावस्था. वृद्धावस्थेत बघा सगळं गेलं कामातून. कान जाते, डोळे जाते, ऐकायला येत नाही, बोलता येत नाही, दात जाते. तुम्हाला सगळंच माहिती, मग मी काय सांगू पुढे आता? बघा बरं, विचार करा. तरी माणूस केवढं स्वतःला नटवतो की अरे, म्हणजे विचार करा, जे
आता कसं सांगायचं, तुम्ही हसू नका. म्हणजे एक महात्मे सांगत होते, ते म्हटले की ती बुढिया जिची स्मशानात वाट बघत आहे, 80-95 वर्षाची झाली, तिची स्मशानामध्ये स्मशान वाट बघते, तरी इकडे ती केस रंगवत बसते. अशा प्रकारचं तिचं हे आयुष्य आहे. काय करायचं, काय कोणाला दाखवायचं आहे. जे आता बघा, हे सगळं जे आपण स्वतःला एवढं जास्त सजवत चाललो, एवढं जास्त स्वतःमध्ये ध्यान देत चाललेलो आहोत, हे सगळं कशा करता, एवढं लक्षात आलं पाहिजे की ही वृद्धावस्था किती नटवा, किती काही करा, या वृद्धावस्थेला आपण टाळू शकत नाही. आलेली आहे. आता ती वृद्धावस्थाच आपल्याला सांगते की आपल्याला मृत्यू जवळच आलेला आहे. आपल्या अगदी थोडाच वेळ बाकी आहे. आतापर्यंतच आयुष्य संपलं. जरा आली, ती राक्षसी वृद्धावस्था आली की समजायचं की आता मृत्यू जवळ झालेला आहे. आपल्याला ही बांधून घेऊन जाणार आहे. तिनं सैन्य आणलेलं आहे. काय सैन्य आणलंय? 2 सैन्य आहेत बरं का, आधी आणि व्याधी. व्याधी म्हणजे शरीराची व्याधी, आधी म्हणजे मनाची व्याधी. मानसिक आणि शारीरिक अशा 2 प्रकारच्या व्याधी, त्या व्याधीचं सैन्य ती सोबत घेऊन आली. नुसतं एकटा नाही सैनिक, एकटा सैनिक नाहीये. म्हणजे बघा, वृद्धावस्था एकदा आली की सगळेचे सगळे सैनिक एक सोबत आक्रमण करतात. त्यावेळी हा पंचप्राण थकून जातो. तोंडारे बाबा फार थकलो, 100 वर्ष युद्ध केलं तुझ्यासाठी, आता हे लोक, यांना मी आतमध्ये प्रवेश करण्यापासून वाचवू शकत नाही. हे आत येणार आणि सगळ्या या सगळ्या नगरामध्ये असलेले जेवढे बाग बगीचे आहेत, सुंदर उद्यान, उपवन, बाग, बाटिका, सगळ्याला नष्ट करून देणार. बघा, आपले जे सुंदर शरीर आहे स्वस्थ, हे सगळे आतमध्ये असलेले बाग बगीचे आहेत. त्याच्यामध्ये आक्रमण होणार. हृदय एवढं सुंदर, त्याच्यामध्ये आक्रमण झालं, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर सुरू झाला, शुगरचे त्रास सुरू झाला, गुडघे शरीरामध्ये बघा, एक सगळं सैनिक तुटून पडलं. त्या जरा राक्षसीने आणलेलं सैनिक, आधी आणि व्याधी, गुडघे गेले, कंबर गेली, पाठ, पोट, डोकं, सगळं गेलं. काय सांगायचं आता. अशा प्रकारे यांनी सगळ्यांनी मिळून एक पकडलं आणि आक्रमण केलं आणि वाट लावली सगळ्याची. अशा प्रकारे या जरा नावाच्या राक्षसीने आधी व्याधीला घेऊन आली, माणसाला पूर्णपणे बधीर करून टाकलं, सगळीकडून त्याचं संपलं. अशा प्रकारे 100 वर्ष युद्ध करून सुद्धा शेवटी हा प्राण अजूनही जिवंत आहे, पण थकून गेलेला आहे बिचारा, तो वाचवू शकत नाही. या जरा राक्षसीने या पुरंजनाला काय केलं? बंदी बनवलं, बांधून टाकलं आणि फरफटत नगराच्या बाहेर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे. अशा प्रकारे ती घेऊन जाते, तरी सुद्धा हा कशाची चिंता करतोय? माझी पत्नी काय करेल, माझ्या पत्नीचे जे पोरं आहेत ते सगळे काय करतील, आधी करून सगळ्यांचा हा विचार करते. पत्नी आणि पुत्रामध्ये हेच जमलेला आहे. तसंच आपण सगळे जीव, एवढं होऊनही, अंतिम स्थिती येऊनही शेवटी सुद्धा आपण हाच विचार करतो की अरे माझ्यानंतर काय होईल, कसं होईल, कशा प्रकारे होईल, आधी या नगराचं काय होईल, या शरीराचं काय होईल. मेल्यानंतरही माणसाला एकच चिंता की माझ्या मौतीला लोक येतील की नाही, माझं 10वा कोण करीन, 13वा कोण करीन, भजन घालतील की नाही, भजन घालतील. अरे फार 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 समस्या. लोक आधीच पैसे देऊन ठेवतात ॲडव्हान्स, बघा मी मेल्यावर तू हे सगळे कामं कर. म्हणजे केवढी चिंता आहे बरं माणसाला. जिवंतपणी तर आहेच आहे, मेल्यानंतर या शरीराचं काय होईल त्याची काळजी. म्हणजे केवढं शरीरावर प्रेम, नको ते प्रेम हे आहे. म्हणून तर या प्रकारे व्यक्ती पूर्णतः अज्ञान रूपी निद्रेमध्ये जडित आहे. जसं ज्यावेळी त्याला परमात्म्याच्या कृपेद्वारे, जसं पुरंजनाला सांगितलं होतं, जशा प्रकारची तुम्ही वासना ठेवून शरीराचा त्याग करताय, त्याच वासनेला ग्रहण करून दुसरं शरीर परत मिळतंय, त्यावेळी तरी कुठेतरी कदाचित परमात्म्याची गाठभेट झाली, कुठेतरी जर समजा तो भेटला, जसा पुरंजनाला भेटला, तो परमात्मा भेटला आणि त्याला वनात घेऊन गेला, उपदेश केला आणि सांगितलं की आता तरी उठ, आतापर्यंत जे तू बघत होता हे सगळं स्वप्न होतं, स्वप्नातून जागा हो. जसा माणूस हे सगळं बघा एखादं स्वप्नच बघतोय जणू काय, की हा पुरंजन नगरात आला, त्याने असं सगळं केलं, त्याचं सगळं असं झालं, परत मेला, तो परत जन्म झाला आणि परत आता सती जातोय आधी करून. ही जी काही यात्रा आहे त्याची एक स्वप्न आहे, फक्त स्वप्न. जे 15-20 मिनिटात त्याने बघितलं ते स्वप्न आहे. आता तू जागा हो,
ते स्वप्न होतं बाळा, त्याच्याकरता का तू दुःख करतो? अशा प्रकारे परमात्मा त्याला सांगतो की हे स्वप्न आहे, जसं आपणही स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न तुटल्यानंतर जेव्हा जाग येते तेव्हा स्वप्नामध्ये असलेली कोणतीही विषय वस्तू व्यक्ती आदी करून हे सगळं आपल्याकरता कसे मिथ्या आहे, त्या ठिकाणी काहीही सत्यत्व नाहीये, पूर्णतः हे खोटं आहे. जेव्हा आपल्याला त्याचं भान होतं तेव्हा आपण त्याला स्वप्न म्हणून स्वीकार करतो आणि वास्तविक जागे होतो. तसंच म्हटले हा माणूस सुद्धा, हा जीव सुद्धा, हा जीवात्मा अज्ञानरूपी निद्रेमध्ये एवढा जास्त झोपलेला आहे की परमात्मा येऊन त्याचे कान फुंकतो, अरे बाबा तू असा नाहीये. अशा प्रकारे उपदेश करून 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 त्याला भानावर आणतो आणि परत त्याला आपल्या स्वरूपामध्ये येण्याकरता पूर्णतः सहायता करतो. अशा प्रकारे पुरंजनाची सहायता परमात्म्याने केली आणि अशा प्रकारची ही सुंदर अशी कथा पुरंजन उपाख्यान सांगून देवर्षी नारद या कथेचं पूर्ण तात्पर्य राजा प्राचीन बर्हीला सांगतात की राजा हे अशा अशा प्रकारचं आहे, हे बघ या जीवनामध्ये कशा प्रकारे व्यक्ती मोक्षापर्यंतची सामग्री मिळवू शकतो, त्याच्याकरता तू काय कर, जागा हो, कर्मकांड करतोय, कर्मकांडामध्ये फसलेला आहेस. आणि जसं पुरंजन सुद्धा आपल्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टीमध्ये फसलेला असल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, तो त्या ठिकाणी निरंतर अज्ञानामध्ये राहिला, दुःखामध्ये राहिला. आणि तू सुद्धा कर्मकांड करतोय, कर्मकांडातून बाहेर निघ, आत्मचिंतन करण्याकरता, आत्मकल्याणाकरता तुला अत्यंत विशेष व्यवस्थित असा मार्ग आहे ज्याद्वारे तुला मोक्ष मिळेल आणि मोक्षही वास्तविक सुख आहे. या सगळ्या गोष्टीसाठी परिश्रम करण्यापेक्षा मोक्षाकरता परिश्रम कर, वास्तविक सुखाच्या शोधाकरता परिश्रम कर. अशा प्रकारचा सुंदर उपदेश नारदजी महाराजांनी प्राचीन बर्ही यांना दिला. राजा प्राचीन बर्ही अत्यंत धन्य आहेत, कृतज्ञ आहेत. अशा प्रकारे ही कथा या ठिकाणी पूर्ण झाली. उद्या या कथेचा अवशेष भाग त्या ठिकाणी आपण विचार करून पुढे त्या ठिकाणी प्रचेता गणांना भगवान विष्णू कशा प्रकारे त्या ठिकाणी आविर्भूत होऊन वरदान देतात, कारण हे तपस्येला गेलेत ना तिकडं आणि यांचे वडील कर्मकांडात फसले. नारदजी महाराजांनी हा उपदेश दिला आणि त्यांची जी मुलं आहेत 10 प्रचेतागण त्या ठिकाणी घनघोर तप करतात, त्यांना भगवान विष्णू दर्शन देतात आणि वरदान देतात. तर ते काय वरदान देतील या प्रकारची जी कथा आहे ती आपण उद्या ऐकूयात. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करू, वाणीला विश्राम. ओम